बे पोट्टे हो, आपल्या बापूसाहेबांना सांगितलं होतं का पेट्रोलची कमतरता नाही. देवा भाऊने सांगितलं, दाढीवाल्या चोट्ट्याने सांगितलं. आता पेट्रोल पंपावर मी ज्या पेट्रोल पंपावर गेलो तिथं तिथं म्हणते 2000च भेटन, 1500चं डिझेल भेटन. सर, जास्त डिझेल भेटत नाही. आता बंधन आणले. आपल्यापाशी पेट्रोल डिझेलचा साठा कमी होत चाललेला आहे. आणि आता शेतकऱ्याचा शेतीचा वेळ येणार आहे. 15 दिवसानं मान्सून येईन. आणि मान्सून आला का आपल्याला शेती करायला ट्रॅक्टरनं पेरायचं आहे, नांगरण करायचं आहे, रोटावेटर आहे, कल्टिवेटर आहे. याले डिझेल लागणार आहे. आता बैल जोड्या लोकांना इकल्या, फुकून टाकल्या. आता जोड्या नाही आहे. आणि वरून जर डिझेल नाही भेटलं, ठीक आहे, तर फनकटानं पेर जा. द्या मोदीले मत, ह्या शेकून. आता पाहिजा 8-10 दिवसात प्रचंड तुटवडा निर्माण होते का अशी परिस्थिती आहे देशावर. असं फॉरेनमध्ये जाऊन सांगून राहिला तो आपला बापूसाहेब. भारतात नाही सांगितलं त्यानं निवडणुकाच्या वेळेस. जर असा तुटवडा निर्माण झाला, पेट्रोल डिझेलच नाही तर खत सुद्धा येणार नाही. हे शेतकऱ्यानं लक्षात घ्या. याच्यासाठी मोठं आंदोलन उभारण्याची गरज आपल्याला पडू शकते. त्याच्यासाठी तयार राहा. मी तयार आहे. शेतकऱ्याचा पोट्ट म्हणून तुमच्या सोबत आहे. पण तुम्ही माझ्यासोबत राहायचा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.